नमस्कार मंडळी. तर आज म्हटलं सकाळी सकाळी परसवात जाऊन एक फेरफटका मारून यावा, म्हणून काकीला म्हटलं चल एकदा जाऊन येऊ. मग काकी आणि मी एक चक्कर मारायला गेलो. तेवढ्यात काका मला म्हणाले, आत्ताच मी तिथे जाऊन आलो, मला अळंबी दिसली. अळंबी म्हणजे आपण ज्याला मशरूम म्हणतो ते. मग काय, मी पण तेच शोधत होती आणि तेवढ्यात मला ती दिसली. पण आता काकीला आणि मला प्रश्न पडला होता, नेमकी ही अळंबीच आहेत का? वाटलं तर तसंच होतं, पण नेमकं समजत नव्हतं. मग काय, त्यातली एक कळी तोडली आणि बघत बघत एकमेकांनाच प्रश्न विचारत होतो. पण तुम्हाला काय वाटतं, नेमकी ती अळंबीच असतील का? कारण याआधी मी फक्त ती अळंबी मार्केटमध्ये भेटणाऱ्या पॅकिंग असलेल्या बॉक्समध्येच बघितली होती. तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की सांगा. मग थोडं पुढे गेलो आणि तेवढ्यात माझं लक्ष गेला गावठी वांग्याच्या झाडावर, जे बाबांनी लावलं आहे. तशी छोटीशी 3-4 वांगी त्याला कोवळी आली होती, पण ती थोडी मोठी होऊ देत म्हणून मी ती तोडली नाही. आणि गावठ्या वांग्याची भाजी त्याची चव पण खूप छान लागते, कारण बाजारातली जी वांगी आहेत ना त्याच्या चवीत आणि ह्या वांग्याच्या चवीत तर जमीन आसमानचा फरक आहे. आणि वरच्यावर आई ह्या वांग्याची भाजी बनवतच असते, कारण अधूनमधून ही वांगी सारखी येतच असतात. लहान का असे ना कोवळी असतात, पण थोडी मोठी झाली तर माकडं घेऊन जातात. म्हणून त्याच्याच आधी छोटी असेपर्यंत ती घेऊन आईला मी देते, तर आई छान त्याची भाजी बनवून देते. आणि त्याच्या वेलीला एक सुंदर फूल आलं होतं, जे खूप छान वाटत होतं. खरंच वाटत नव्हते की भाज्यांच्या पण वेलींना अशी एवढी सुंदर फुलं असू शकतात. त्याच्याच बाजूला बाबांनी लावली होती झेंडूची फुलं. ती पण खूप छोटी छोटी होती, त्याला खूप छोटे गोंडे आले होते, पण छान होते. आणि आमच्या बागेतल्या सर्वात झाडांचं शेंडेफळ म्हणजे अजून काय हो, आमचं लहान बाळ म्हणजेच आमचं नारळाचं झाड. असो, तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि ही नक्की अळंबीच आहेत का? तुम्हाला पण जर वाटत असतील तर मला नक्की एकदा माझाही डाऊट क्लिअर करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघून झाल्यावर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.